सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नागपूरमधील अजित पवार यांच्या बंगल्यावर सलील देशमुख पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नागपूरमधील अजित पवार यांच्या बंगल्यावर सलील देशमुख पोहोचलेले आहेत। दरम्यान त्यांच्या भेटीचे कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, आपण पाहतोय अजित पवार यांच्या भेटीसाठी सलील देशमुख आणि रोहित पाटील पोहोचलेले आहेत। काय नेमकी कारण आहेत? खरं तर हे युवा नेते आहे दोन्ही शरदचंद्र पवार पक्ष गटाचे आणि हे दोन्ही नेते सकाळी 8 वाजताच्या सुमारास अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले। रोहित पाटील यांनी जे कारण सांगितलं की मतदारसंघातील विकास कामांकरता मला दादांनी वेळ दिली होती 8 वाजता म्हणून मी दाखल झालो, पण त्याचबरोबर अजून सगळ्यांची भुवया याच्याकरता उंचवलेलं आहे की सलील देशमुख जे काटोलमधून शरदचंद्र पक्ष पवारकडनं उमेदवारी घेऊन लढले होते ते सुद्धा तिथे दाखल झाले होते। त्यामुळे हे युवा नेते दोन्ही अजित पवारांकडे पोहोचल्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलंय। आता जरी सांगत असले तरी विकास कामांकरता पोहोचले असल्या तरी चर्चांना मात्र वेगवेगळ्या उधाण आलेलं आहे। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मतदारसंघातील कामांसंदर्भात अजित पवार यांची रोहित पाटील यांनी भेट घेतल्याची माहिती मिळते। तसंच सलील देशमुख सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। जवान साहेब, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील अजित पवार यांच्याकडे पोहोचलेले आहेत, त्यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आर पाटील यांचे ते पुत्र आहेत। पहिल्यांदाच ते आमदार म्हणून गेलेले आहेत विधानसभेवर आणि पहिलीच टर्म आहे आणि त्यामुळे आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, तिथल्या विकास कामांचा धांडोळा घेण्यासाठी, ती पूर्णत्वास येण्यासाठी आता रोहित पाटील कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत।